काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार. 10 जून 1999 महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर लाखो जनतेच्या साक्षीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणाला एका नव्या पर्वाची दिशा दिली. सगळ्यांच्या साक्षीने हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सबंध देशाच्या कानाकोपऱ्यावर जाण्याच्यासाठी आजपासून मार्ग शोधतोय. तुमच्यातल्या वडीलधाऱ्यांचे त्याला तीव्र पाहिजे, सर्वसामान्यांचा पाठिंबा पाहिजे आणि तरुण पिढीने आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घेतली पाहिजे. आया बहिणींनी त्याला साथ दिली पाहिजे. हे आवाहन करण्यासाठी आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. मात्र राष्ट्रवादीचा इतिहास केवळ 1999 पासून सुरू होत नाही, तर तो सुरू होतो 1967 मध्ये. एका तरुण आमदाराच्या रूपाने सार्वजनिक जीवनात प्रवेश केलेल्या शरद पवारांनी पुढील 6 दशकांमध्ये महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात इतिहास घडवला. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा अशा सर्व लोकशाही संस्थांमध्ये प्रभावी नेतृत्व करत त्यांनी मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री यांसारख्या सर्वोच्च जबाबदाऱ्या सांभाळल्या. गेली 60 वर्षे, 6 दशकं जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहिलेल्या या नेत्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला केवळ दिशा दिली नाही, तर अनेक पिढ्या घडवल्या. शेतकरी असोत, कामगार असोत, उद्योग क्षेत्र असो, राजकारण असो, सहकार असो किंवा ग्रामीण विकास, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा, राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक न्याय, महात्मा फुले यांचा परिवर्तनवादी विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेचे तत्वज्ञान आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे सुसंस्कृत राजकारण या वैचारिक वारशावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उभारणी झाली. हा प्रवास सत्तेचा नव्हता, तो विचारांचा होता. हा प्रवास पदांचा नव्हता, तो जनसेवेचा होता. हा प्रवास होता संघर्षाचा. या देशात महिला आरक्षणावर आज राजकारण केलं जातंय, परंतु महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचं ऐतिहासिक काम पुरोगामी नेतृत्वानं खूप आधी दाखवलं होतं. पवार साहेब देशाचे संरक्षण मंत्री असताना महिलांना संरक्षण क्षेत्रात अधिक संधी आणि अधिकार मिळवून देण्यासाठीही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. याच नेतृत्वाने सामान्य कार्यकर्त्याला मंत्री बनण्याची संधी दिली. सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी दिली. असंख्य आमदार, खासदार, मंत्री आणि लोकप्रतिनिधी घडवले. महाराष्ट्राच्या राजकारणात एक सक्षम नेतृत्वाची फळी निर्माण केली. परंतु काळ बदलला, राजकीय परिस्थिती बदलली, आव्हाने वाढली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही एका मोठ्या राजकीय धक्क्याला सामोरं जावं लागलं. पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. ही घटना केवळ एका पक्षासाठी नाही, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक वेदनादायक घटना होती. कारण महाराष्ट्राला राजकीय नेतृत्वाच्या सर्वोच्च शिखरावर पाहण्याचे स्वप्न लाखो लोकांनी पाहिले होते. देशाच्या पंतप्रधानपदी महाराष्ट्राला शरद पवार साहेबांच्या माध्यमातून गौरव मिळण्याची संधी लाभली नाही, ही अनेकांच्या मनातील कायमची खंत राहिली. परंतु संघर्षातून उभं राहणं हा साहेबांच्या नेतृत्वाचा स्थायी भाव राहिलाय. अनेक राजकीय संकट, अनेक वादळं, अनेक आरोप, आजारपण आणि मृत्यूशीही झुंज, या सर्वांवर मात करत त्यांनी प्रत्येक वेळी नव्याने उभारी घेतली. भर पावसात साताऱ्यातील सभा असो किंवा संघर्षाच्या काळात जनतेशी संवाद, संकटाच्या प्रत्येक प्रसंगी त्यांनी जनतेशी असलेली नाळ अधिक मजबूत केली. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आजही तितक्याच निष्ठेने त्यांच्या पाठीशी उभा आहे. कारण व्यक्ती सोडून जाऊ शकतात, पण विचार सोडून जात नाही. आज देश आणि राज्य अनेक गंभीर प्रश्नांचा सामना करतोय. शेतकरी संकटात आहे. एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे अतिवृष्टी, वाढता कर्जबाजारीपणा, घसरती बाजारपेठ
आणि उत्पादनाला मिळत नसलेला योग्य भाव. एकेकाळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेल्या कृषी उत्पादनांनाही आज योग्य किंमत मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकरी असो किंवा इतर पिकांचे उत्पादक, अनेकांच्या खिशात पैसा नाही आणि भविष्याबद्दलची खात्रीही नाही. महागाई वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, युवकांचे भविष्य प्रश्नचिन्हात आहे. पेपर फुटीच्या घटनांनी विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. कामगार कायद्यातील बदल आणि वाढते खाजगीकरण यामुळे कामगार वर्गामध्ये असुरक्षितता निर्माण झाली. आर्थिक धोरणातील त्रुटींचा परिणाम सामान्य जनतेवर होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशासमोर अनेक नवी आव्हानं निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणं हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख राहिली आहे. शेतकरी कर्जमाफी, हमी भाव, शेतकरी आत्महत्या, महिला सुरक्षा, पेपर फुटी, बेरोजगारी, सामाजिक न्याय या प्रत्येक प्रश्नासाठी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरलाय. माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून आदरणीय जयंतराव पाटील यांनी पक्षाला वैचारिक बळ, संघटनात्मक स्थैर्य आणि संघर्षाची नवी ऊर्जा दिली. त्यानंतर माथाडी कामगार चळवळीतून घडलेले आदरणीय शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारत संघर्षाची परंपरा अधिक व्यापक केली. अतिवृष्टी असो, संघटनात्मक अडचणी असो किंवा राजकीय संकट, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवलंय. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 27 वर्ष पूर्ण होत आहेत. या 27 वर्षांच्या प्रवासाकडे मागे वळून पाहिल्यास हा प्रवास संघर्षाचा, निष्ठेचा, विचारांचा आणि जनसेवेचा असल्याचं स्पष्टपणे जाणवतं. आता पुढील लढाई अधिक मोठी आहे. आता प्रत्येक प्रश्नावर जनतेसोबत उभं राहावं लागेल. आता प्रत्येक अन्यायाविरोधात आवाज उठवावा लागेल. आता रस्त्यावर उतरून जन आंदोलन उभं करावं लागेल. पक्षाच्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे साहेब, माननीय आमदार रोहितदादा पवार, मंत्रालयावर धडक मोर्चा काढणाऱ्या युवती, युवक पदाधिकारी या सर्वांच्या नेतृत्वात तालुका स्तरापासून राज्य स्तरावर आंदोलनं उभी करूया. कारण इतिहास सांगतो, जेव्हा जनतेचा आवाज बुलंद होतो तेव्हा सत्ताही बदलते. जेव्हा जनतेचा रोष उफाळून येतो तेव्हा परिवर्तन अटळ होते. आणि म्हणूनच आजचा वर्धापन दिन हा केवळ उत्सव नाही, तो नव्या संघर्षाचा संकल्प आहे. हा संघर्ष सत्तेसाठी नाही, हा संघर्ष विचारांसाठी आहे. हा संघर्ष पदांसाठी नाही, हा संघर्ष जनसामान्यांच्या हक्कांसाठी आहे. हा संघर्ष व्यक्तींचा नाही, हा संघर्ष पुरोगामी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आहे. आणि जे कार्यकर्ते संकटाच्या या काळात निष्ठेने उभे राहिले आहेत, जे कार्यकर्ते विचारासाठी लढत आहेत, जे कार्यकर्ते पक्षासाठी रस्त्यावर उतरले आहेत, भविष्यात त्यांच्या समर्पणाची नोंद नक्कीच घेतली जाईल. आजही लाखो कार्यकर्ते मावळ्यांसारखे लढण्यासाठी सज्ज आहेत. कारण पवार साहेबांचा विचार हीच आमची ताकद आहे, हीच आमची प्रेरणा आहे आणि हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढील प्रवासाची ऊर्जा आहे. पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेला मनपूर्वक शुभेच्छा.